राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब महानवार आणि सहाय्यक फायरमन मुकुंद मुसमाडे यांना अहमदनगर येथील लाचलुचपत विभागातील पथकानं 2 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडून ताब्यात घेतलाय। या घटनेमुळे तालुक्यामधील नोकरदार वर्गामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब महानवार आणि सहाय्यक फायरमन मुकुंद मुसमाडे यांना अहमदनगर येथील लाचलुचपत विभागातील पथकानं 2 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडून ताब्यात घेतलाय। या घटनेमुळे तालुक्यामध्ये नोकरदार वर्गामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। राहता तालुक्यातील ठेकेदार यांची कंपनी विविध शहरांमध्ये साफसफाईचं काम करते। त्याप्रमाणे त्यांनी मे 2018 मध्ये राहता शहरामधील साफसफाईसाठी नगर परिषद राहता इथे घनकचरा सफाईची निविदा भरली होती। त्याप्रमाणे त्यांची निविदा मंजूर करण्यात आली होती। त्याप्रमाणे त्यांनी 1 डिसेंबर 2018 पासून कामाला सुरुवात केली होती। परंतु 5 जानेवारी 2019 रोजी मुख्याधिकारी राहता नगर परिषद यांनी अचानक काम बंदची नोटीस तक्रारदार यांना दिली। यामध्ये तक्रारदार विरुद्ध कामासंबंधीच्या तक्रारी आणि महिला कामगारास कामावरून कमी केल्याचा उल्लेख केला जातोय। त्यामधील आरोपी मुख्याधिकारी नानासाहेब विश्वनाथ महानवार यांनी तक्रारदार यांना बोलावून घेतलं आणि माझ्याकडे जिल्हा नियोजन अधिकारीचा अतिरिक्त कार्यभार होता आणि मीच प्रयत्न करून तुमचे राहता येथील निविदा मंजूर करून घेतली आहे, त्याबद्दल बक्षीस म्हणून आणि मुख्याधिकारी राहता यांच्याशी मध्यस्थी करून कामास असलेली स्थगितीचे आदेश मागे घेण्यास सांगतो असं म्हणून या मोबदल्यामध्ये एकूण निविदा रकमेवरती 6% प्रमाणे तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली होती। यामधील तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर यांच्याशी संपर्क करून त्यांच्या विरुद्ध लाचेची तक्रार नोंदवली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने 30 जानेवारी रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली। यामध्ये मुख्याधिकारी नानासाहेब महानवार यांनी तक्रारदार यांच्याकडे 6% प्रमाणे 2 लाख रुपये लाचेची मागणी करून ती लाचेची रक्कम 6 फेब्रुवारी रोजी देवळाली प्रवरा नगर परिषदेचे सहाय्यक फायरमन मुकुंद मुसमाडे यांना स्वीकारण्यास सांगितली होती। त्यांच्या सांगण्याप्रमाणे यामधील मुकुंद मुसमाडे यांनी सदर लाचेची 2 लाख रुपये रक्कम ही राहुरी फॅक्टरी येथील नगर मनमाड रोडवरील समाधान हॉटेलच्या लगत असलेल्या सेंट्रल बँकेच्या समोर रस्त्यावरती घेतली आहे। यावेळी त्यांना रंगेहात पकडण्यात आले। तसेच मुख्याधिकारी नानासाहेब महानवार यांना देखील ताब्यात घेण्यात आले। सदर कारवाई ही पोलीस उपअधीक्षक श्री पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक किशोर चौधरी, पोलीस निरीक्षक श्याम पवरे, पोलीस निरीक्षक दीपक करांडे, हवालदार तन्वीर शेख, पोलीस नायक प्रशांत जाधव, रमेश चौधरी, विजय हुंगले, महिला पोलीस शिपाई राधा खेमनर, चालक अशोक रक्ताटे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर यांनी केली आहे। या घटनेमधील आरोपी मुख्याधिकारी नानासाहेब महानवार तसेच सहाय्यक फायरमन मुकुंद मुसमाडे यांना ताब्यात घेऊन गजाआड करण्यात आलाय। मुख्याधिकारी नानासाहेब महानवार तसेच सहाय्यक फायरमन मुकुंद मुसमाडे यांना अहमदनगर येथील लाचलुचपत विभागातील पथकाने 2 लाख रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले आहे। राहता येथील साफसफाईचे काम घेणाऱ्या ठेकेदाराने अहमदनगर येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती। त्यानुसार संबंधित पथकाने आज कारवाई करून त्यांना रंगेहात पकडले व गजाआड केले आहे। याबाबत आतापर्यंत उशिरापर्यंत कारवाई सुरू आहे। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी।